हॅलो गाईज, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या आवडीच्या ब्लॉगमध्ये. आज मी बनवणार आहे चिकन 65. चला मग रेसिपी बघूयात. सो इथे मी घेतलं आहे बोनलेस चिकन. यामध्ये आता मी टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे मीठ, इथे मी घेतला आहे चिकन 65 मसाला. सो मी तो आता ॲड करत आहे. आता मी टाकत आहे थोडीशी हळद. इथे मी टाकत आहे लाल तिखट मसाला. सो आम्ही 2 चम्मच टाकत आहे. आता मी टाकत आहे या चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या. आता मी कढीपत्ता ॲड करत आहे आणि थोडंसं दही फॉर मॅरिनेशन. यानंतर खूप थोडंसं ऑइल ॲड करत आहे. खूपच थोडं ॲड करायचं आहे. इथे आता मी हाफ लेमन ज्यूस टाकणार आहे. आता आपण याला मस्त मिक्स करून घेऊया आणि चिकनला मीठ लावून घेऊया. पण आता यामध्ये थोडंसं राईस फ्लोअर ॲड करणार आहोत फॉर गेटिंग द क्रिस्पीनेस. आणि तुम्ही कॉर्नफ्लोअरही ॲड करू शकता एक्स्ट्रा. मी नाही ॲड करणार आहे. आणि यालाही मस्त आता मिक्स करून घेऊयात. मस्त सगळे मसाले आपण चिकनला चोळून घेतले आहे. आता आपण याला अर्धा ते 1 तास मॅरिनेशनसाठी रेस्ट करून देणार आहे. आणि त्यानंतर मग आपण याला एअर फ्रायरमध्ये फ्राय करायला टाकणार आहे. चिकन मस्त मॅरिनेट झालं आहे. आता आपण याला कंटेनरमध्ये प्लेस करूया. सो आता मी चिकन या कंटेनरमध्ये प्लेस करत आहे. याला आपण थोडंसं ऑइलने ब्रश करून घेणार आहोत. सो इथे मी आता एअर फ्रायरला 2 ते 3 मिनिटासाठी $180°C प्रीहीट करून घेणार आहे. सो आता मी एअर फ्रायरमध्ये चिकन टाकलेलं आहे. सो याला आपण 15 मिनटं 180°C कुक होऊ देणार आहे. तर आपलं चिकन मस्त फ्राय झालेलं आहे. आता आपण याला एअर फ्रायरमधून काढून घेऊया. मी चिकनची सेकंड बॅच एअर फ्रायरमध्ये टाकणार आहे. तर हे मी चिकन प्लेस करून घेतलं आहे. आता आपण याला फ्राय करायला टाकतो. यालाही सेट करूया 15 मिनटासाठी 180°C. हे बघा आपलं चिकन 65 फ्राय झालं आहे. आता आपण याला फ्लिप करून परत 3 ते 4 मिनटं फ्राय करायला ठेवणार आहोत. याला मी आता फ्लिप करून घेतलं आहे. आता मी परत 3 ते 4 मिनटं फ्राय करायला ठेवणार आहे. हे बघा आपलं चिकन 65 रेडी झालं आहे. आपण आता याला सर्व करायला आहे. बघा आपलं चिकन 65 रेडी झालं आहे आणि आता मी सर्व करून घेतलेलं आहे. हे खूपच मस्त बनलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.
एवढं मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे. बाहेरून असं क्रिस्पी झालं आहे आणि आतमधून मस्त ज्युसी झालं आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.